मग आता बँकेत झालं, नंतर ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये, नंतर मागच्या श्री गणेश, हा प्रवास कसा आला? कारण बँकेला जॉब सोडायचं म्हणलं की सोपं नाही आहे. खूप म्हणजे घरातनं खूप विरोध पण होता हां, आणि ते माझ्यासाठी एक टास्क होता मोठा. की डायरेक्ट फील्ड सोपं चेंज नाही आहे. करायची होती कारण मी शिक्षण माझं आर्ट फील्डमध्ये कुठेच झालं नाही. हं. माझं लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. पण त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळे मी कॉमर्समध्ये गेलो. कॉमर्समधनं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर मी बँकेत जॉबला लागलो. बँकेत पण ॲक्सिस बँकेमध्ये होतो. ॲक्सिस बँकेत पवईला जॉबला होतो आणि त्या जॉबमध्ये मी 2 वर्ष केलं काम. पण रोज जाऊन त्या आकड्यांशी खेळत बसा आणि रोज तेच काम करून मी कंटाळा आला अक्षरशः. त्यामुळे मग एक आर्टिस्ट माइंड असल्यामुळे मला एक्सप्लोअर करता नव्हता येत स्वतःला. त्यामुळे मी त्या स्टेजला निर्णय घेतला की सध्या काय कुठली आर्टिस्टसाठी कुठली स्टेज बूमला आहे, कुठली स्टेज सध्या चांगली चालते मार्केटमध्ये. तर माझ्या मित्रांनी सल्ला दिला ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला खूप जॉब मिळू शकतात. तर मी ॲनिमेशनचा कोर्स केला आणि ॲनिमेशनमध्ये मेन व्हिज्युअलायझेशन, इलस्ट्रेशन हा प्रकार असतो. त्यासाठी ड्रॉइंग असणं मस्त आहे. त्यामुळे ड्रॉइंग असल्यामुळे पेंटिंगचं आवड असल्यामुळे मला व्हिज्युअलायझेशन करायला इझी झालं.